ओली भेळ ही सर्वांचीच आवडती आहे, जवळपास सर्वांनाच आवडते आणि आपण आज अगदी मार्केटसारखी भेळ बनवणार आहोत. गाड्यावर मिळते तशी, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत ओली भेळ घरच्या घरी कशी तयार करायची ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे मंडळी. खूप छान लागते आणि सोप्या पद्धतीने कमी वेळात तुम्ही घरीच तयार करू शकता. बाहेर खायला जायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. आता एका भांड्यामध्ये आपण घेऊया मुरमुरे, भडंग मुरमुरे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्यामध्ये टाकायचा आहे फरसाण आणि आता यामध्ये टाकूया आपण कापलेला कांदा आणि कापलेला टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे. याचं प्रमाण नाही, तुम्ही कमी जास्त प्रमाण याचं करू शकता. थोडीशी कापलेली कोथिंबीर आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत. हिरवी चटणी टाकायची आहे, हिरवी पुदिन्याची, आणि चिंच गुळाची चटणीसुद्धा टाकायची आहे यामध्ये. याच्या दोन्ही रेसिपी मी शेअर केलेल्या आहे. आणि दही टाकलेलं आहे, खूप छान लागते दही यामध्ये. आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा कट करून टाकू शकता. थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ आणि चाट मसाला टाकलेला आहे. आणि आता मस्त यामध्ये थोडीशी शेव टाकूया, बारीक शेव. आणि पाणीपुरीच्या 2-3 पुऱ्या असेल त्यासुद्धा तुम्ही यामध्ये चुरून टाकू शकता, अशा चुरगळून. आणि लगेच आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. छान मिक्स केल्याशिवाय भेळ छान लागत नाही. अशा पद्धतीने मिक्स करायची आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा हे मिक्स करू शकता. मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा जेव्हा भूक लागते आणि वेळ नसतो करायला तेव्हा तुम्ही झटपट अशी भेळ करू शकता आणि खाऊ शकता. खूप छान लागते मंडळी. आता आपली ही भेळ मस्त अशी मिक्स झालेली आहे. लगेच आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आणि हिरवी आणि चिंच गुळाची चटणी तुम्ही बनवून ठेवली असली तर भेळ तुम्ही केव्हाही करू शकता. घरच्या साहित्यात आपण ही बनवलेली आहे. आता लगेच एका डिशमध्ये काढलेली सुद्धा आहे. खूप छान अशी भेळ लागते मंडळी. स्ट्रीट स्टाईल भेळ अशी आपली ही चमचमीत, टेस्टी आणि भन्नाट. आता यावरती आपण मस्त कांदा, चटण्यासुद्धा टाकू शकता, थोडीशी शेवसुद्धा टाकू शकता तुम्ही. थोडासा मी कांदा टाकलेला आहे, या थोडंसं टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे, छान दिसतो दिसायला. आणि कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे थोडीशी कापलेली, आणि चिंच गुळाची चटणीसुद्धा तुम्ही टाकू शकता. सो मंडळी, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी भेळ तयार करून बघा आणि अगदी गाड्यावर मिळते तशी भेळ आपली तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही खूप साऱ्या चाटच्या रेसिपी मी चॅनलवर शेअर केलेल्या आहे, त्यासुद्धा बघितल्या नसेल तर बघून घ्या. आणि आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच मस्त टेस्टी, झणझणीत, चमचमीत, भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.